नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आहे. या ठिकाणी मूळचे सुस्ते येथील परंतु सध्या पुणे येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिद्धेश्वर दगडू चव्हाण हे या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत. खर्डी तालुका पंढरपूर येथील सीताराम महाराज साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडं सिद्धेश्वर चव्हाण यांचे सल्फर म्हणजेच गंधकचे एकूण येणे बाकी 20,97,506 रुपये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं हे येणं त्यांच्याकडे बाकी आहे. मागच्या डिसेंबर महिन्यातच कल्याणराव काळे यांच्या बंगल्यासमोर ते उपोषणाला बसले होते. तेव्हा त्यांना कल्याणराव काळे यांनी आश्वासन दिलं होतं की डिसेंबरच्या अखेरपर्यंत तुमचं देणं मी देतो, परंतु ते अद्याप न दिल्यामुळं पुन्हा एकदा त्यांनी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका हा प्रकार काय आहे. तो काय नाव आपलं? मी सिद्धेश्वर चव्हाण, माझं गाव प्रॉपर गाव सुस्ते. मी शिक्षणासाठी पुण्यात गेलो 1996 साली. तिथं स्थायिक झालो आणि बिझनेसमॅनही झालो. फर्ग्युसन कॉलेजला MA केलं आणि बिझनेसमॅन झालो. तिथं मी कॉर्पोरेशनची लायसन वगैरे काढली आणि कारखान्याला केमिकली सप्लाय करत असतो. हा इसम कल्याण काळे माझ्या संपर्कात आला 2001 साली चेअरमन झाल्यानंतर स्वतः. आणि मला सहज बोलला की बाबा करशील का माझ्या कारखान्याला सप्लाय. मी म्हणलो हो करेन. भागातला आहे म्हणल्यानंतर त्यानं ती स्वतःहून बोलवून मला त्यानं काम दिलं. आणि काम करत असताना त्यानं ही प्रत्येक वेळेस माझ्याकडून जाहिराती घेणं, माझ्याकडून सामाजिक कामे करून घेणं, उदाहरणार्थ साड्या वाटणे, उदाहरणार्थ ST महिला मंडळासाठी देहू आळंदीला घेऊन गेलो. अशी सामाजिक कामं सुस्त्यातून करत असायचो मी. आणि एकदा असंच सल्फर माझ्याकडून घेतलं सीताराम महाराजाला आणि माझी 20,97,506 रुपये तो देतो म्हणतो. दररोज आत्ता जरी गेले त्याच्याकडे तरी तो म्हणतोय की देतोच. अतिशय अनपढ गवा माणूस हा. ह्याला चेअरमन कोणी केला याचंच आश्चर्य वाटायला लागले मला. नाही, मग इतक्या वर्ष तुम्ही त्यांच्या संपर्कात होता, तुम्ही त्यांच्याशी व्यवहार केले, तर त्यावेळेस तुम्हाला जाणवलं नाही का की आपले पैसे बरेच वर्ष झाले? किती वर्षाचं देणं आहे हे? 2 वर्षापूर्वीच देणं आहे. सीताराम महाराज विकायच्या अगोदरचं देणं आहे ते. 2 वर्ष तुम्ही का त्यांना काय बोलला नाही? लेटर चालू आहेत माझे, मेल करतोय दर आठवड्याला महिन्याला मेल करतोय. माझ्याकडे पत्रव्यवहार आहे तसा. माझे गेल्याच महिन्यात मी त्याच्या बंगल्यासमोर उपोषण केलं होतं 1 दिवशीय. त्यावेळेस त्यानं कबूल करून पत्र दिलं आहे मला की बाबा तुमचे पैसे मी 8 दिवसात देतो. शूटिंग आहे वेगवेगळ्या प्रकारे. मी तुमच्या मीडियाला पण देतोय, मी सादर करतोय. मी सल्फरचे गंधक म्हणजे साखर पांढरी करायला गंधक नावाचं एक सल्फर केमिकल असतं. ते केमिकल मी गुजरातवरून मागवायचो आणि याला द्यायचो. हां, सीताराम साखर कारखाना जेव्हा यांनी विकला तेव्हा तुमचं देणं यांच्याकडे बाकी होतं का? हो. तेव्हा तुम्हाला काय यांनी लेखी दिलं होतं का? नाही, तुमचे पैसे आमच्याकडे आहेत आम्ही नाही. तेव्हा तुम्ही काय ऑब्जेक्शन काय घेतलं नाही? त्यावेळेस माझं ह्यांच्याशी व्यवहारच होतं ना की बाबा माझे पैसे द्या. ते म्हणायचे देतोच. कधी व्यवहार झाला होता कारखान्याचा? कारखान्याचा 1.5 वर्षापूर्वी त्यांचा सरांचा की मला माहीत नाही कधी व्यवहार झाला आहे. पण माझे पैसे कल्याण काळेकडे आहेत. हा कल्याण काळे देणं आहे मला. सर उपोषणाला बसलो त्याच्या बंगल्यासमोर. त्यानं स्वतःहून मला व्हिडिओ शूटिंग मी केलेले आहेत. 5-6 क्लिप आहेत त्याच्या की मी आज देतो, उद्या देतो, आज देतो, उद्या देतो, असं सगळे पूर्ण फॅमिलीचे त्याच्या. तुम्हाला लेखी पत्र पण त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे. शूटिंगमध्ये देतो म्हणतोय तो नाही म्हणतच नाही आहे. किती तारखेपर्यंत तुमचे पैसे देतो? मी 14 डिसेंबरला त्याच्या घरासमोर उपोषण केलं होतं, आमरण उपोषण. त्यावेळेस मला म्हणला की 8 दिवसात तू कुठंसुद्धा जाऊ नको, तुझ्या 8 दिवसात ही 21 लाख रुपये तुझ्या RTGS करून देतो मी, कुठंसुद्धा जाऊ नको. त्याच्या क्लिपा मी तुमच्या मीडियाला देतोय. मी आत्ता रोख देतोय आज रोजी. नंतर काय झालं मग? दिले नाहीत. फसवाफसवी करतोय माझ्यासारखे. असंच त्याचं पंढरपूर पोलीस स्टेशनला अटक वॉरंट आहे. सगळ्या संचालक मंडळाचं 7 कोटीचं अटक वॉरंट जितूबाई शाह कोल्हापूर यांनी अटक वॉरंट काढलेलं आहे. गोडके साहेबांकडे अटक वॉरंट आहे त्यांचा लिगल ॲडवायझर कोल्हापूरला जाऊन जामीन घेऊन संचालक मंडळाचा जामीन घेऊन आलेला आहे.
आणि असेच कोणाचे 20 लाख 25 लाख असे 11 कोटी रुपये सीताराम महाराजाचे कल्याण काळ्यांनी स्वतःच्या बसलाय तो. त्याचं काय देणं दिलंय का त्यांनी? काही लोकांचे दिलेत, काही लोकांचे जे जवळचे असे माझ्यासारखे भांडणारे लोकांचे दिलेत, पण माझंच दिलं नाहीत ना त्यानं. 21 लाख माझे ठेवलेच नसते त्याने. आता तुम्ही परत उपोषणाला कधीपासून बसलाय? मी आज सकाळी 11 वाजता बसलोय मी उपोषणाला. आता काय तुमचं निर्णय? माझं देणं आत्ता 20,97,506 रुपये आहे. पण उद्या जर नाही दिला तर त्याचा ओरिजिनल बुरका मीडिया समोर आणणार आहे मी. आणि पंढरपूर तालुक्यात त्याला जगणं मुश्किल होईल. इथून पुढे तर सकार शिरोमणी गेलाच. ऊस उत्पादकांना मी विनंती करतो, शेतकरी सभासदांना, की इथून पुढे त्याच्या कारखान्याला ऊस घालवू नका. कारण तो कारखाना दुसऱ्या कोल्हापूरच्या पार्टीला चालवायला देणार आहे तो कारखाना. कारण हा पैसे घेऊन बहुतेक फॉरेनला सुद्धा निघून जाईल. एवढा पैसा आहे, दाबून एकट्यानेच ठेवलेला आहे तो. दरवर्षी कमीत कमी 10 खोके छापतो हा कल्याण काळे. हा शेतकऱ्याचं मरण आहे. मी जवळून त्याच्या पहिले 23 वर्ष त्याच्याबरोबर होतो. आता तुम्ही उपोषण त्यांनी पत्र वगैरे दिलं तुम्हाला तर मागे घेणार आहे का? काय ठरवलंय का? जोपर्यंत RTGS होत नाही तोपर्यंत मी माघारी घेणार नाही. RTGSचा मेसेज ज्यावेळेस येईल माझ्या अकाउंटचा त्यावेळेस मी माघारी घेणार.